राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पॅकेज दिवाळीपूर्वी देण्याचं शासनानं आश्वासन दिलं होतं. मात्र वास्तवात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 3 रुपये, 5 रुपये आणि 21 रुपये इतकीच रक्कम जमा करण्यात आली. या थट्टा करणाऱ्या अल्प रकमेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या कृत्याला शेतकऱ्यांची आर्थिक थट्टा असं म्हटलं. यावर प्रतिकात्मक आंदोलन करत अकोल्यातील शेतकऱ्यांनी तब्बल 21 रुपये 85 पैसे इतका चेक लिहून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित विभागाला पाठवलाय. शेतकऱ्यांचा सवाल आहे की अशा रकमेनं नुकसान भरपाईचा कोणता दिलासा मिळणार आहे. शासनानं तात्काळ न्याय भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून. फसल विमा योजनेचे 21 रुपये 85 पैसे जमा झालेले आहेत माझ्या अकाउंटला. आता तुम्ही 21 रुपयात 1 किलो साखर सुद्धा येत नाही. तर आता हे आमचे एकदम असं शेतकऱ्याची थट्टा करणं चालू शेतकऱ्यांना अशी मजा घेऊन राहिली शेतकऱ्याची. काय पेरलं होतं यावर्षी? यावर्षी मी कपाशी पेरलेली आहे आणि मूग पेरलेला आहे. आता कसं होतं? आता हे जे आम्हाला 21 रुपये 85 पैसे जो विमा आला तो चेकद्वारे शासनाला परत करायसाठी आलेला आहे.